सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये 12 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रकाशन श्रीधर नांदेडकर यांच्या तुला प्रकाशनाने केले आहे। अर्श पब्लिकेशन पुणेचे मालक दिलीप चव्हाण आणि प्रसिद्ध कवी संदीप जगदाळे पैठण यांनी भुंड्या डोंगरांचे दिवस या कविता संग्रहावर सूचक असे भाष्य केले। यावेळी सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। आपल्या चौफेर वाचन आणि सूक्ष्म आकलन ग्रामीण जीवन जाणीवा कवितेतून व्यक्त करणारे असो आता चाळी आपल्या पहिल्याच काव्य संग्रहाने आपली दखल घ्यायला लावणारे कवी संदीप जगदाळे यांना मी विनंती करते की त्यांनी या भुंड्या डोंगरांचे दिवस या संग्रहावरील आपलं भाषण या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय अनुराधाताई पाटील, दिलीप चव्हाण सर, श्रीधर नांदेडकर गुरुजी आणि ज्याचा आज कविता संग्रह प्रकाशित होतोय असा आमचा मित्र रवी कोरडे। सर्वात आधी तर रवीला या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। या ठिकाणी आपल्या सगळ्यासगटच ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे की रवीचा हा दुसरा कविता संग्रह येतोय। कारण रवी झालं, मी झालं किंवा आमचा बालाजी फड नावाचा एक मित्र आहे, तर हे आम्ही सगळे असे आहेत की नांदेडकर गुरुजींनी 2009-10च्या आसपास हे सगळे कुठून लिहिणारे पोरं शोधून काढले आणि ह्या पोरांना लिहितं केलं, यांना वाचायला लावलं। मला आठवतं की नांदेडकर सरांकडे मी पहिल्यांदा गेलो तेव्हा बाजाराची पिशवी भरून मला पुस्तकं गुरुजींनी दिले होते। तर जो एक आनंद एका बापाला होऊ शकतो मुलगा मोठा झाल्यानंतर, तो आनंद नक्कीच आज गुरुजींना नांदेडकर सरांना होतोय असं मला वाटतं आणि ते आवर्जून इथं नोंदवलं पाहिजे असं मला वाटतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की अगदी पहिल्या कविता संग्रहापासून रवी कोरडे हे ग्रामीण जाणीवेचे कवी आहेत। आपल्या आजूबाजूचे जे काय गावं आहेत, खेडे आहेत, ते सगळे बकाल होत आहेत। शेती दिवसेंदिवस तोट्यात चाललेली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या ज्या काय बातम्या आहेत त्या आपल्यासाठी इतक्या सर्वसामान्य झाल्या आहेत की आपण आता वाचनासू सुद्धा झालोय आणि अशा सर्व काळामध्ये या सगळ्या बकालपणाविषयी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याविषयी, गावं उद्ध्वस्त होण्याविषयी, इतरची सगळी संस्कृती उद्ध्वस्त होण्याविषयी रवी कोरडे कविता लिहितोय। या सगळ्याच एकूण जे काय वातावरण आहे, गावाचं जे काय आजचं वातावरण आहे, हा रवी कोरडे यांच्या कवितेचा हा मुख्य विषय आहे, त्यांच्या आस्थेचा विषय आहे। ज्यावेळेस रवी कोरडे हे कवितेला हाताळतात तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते आणि आजवरती पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेली आहे की शेती हा फक्त व्यवसाय नाहीये, तर शेती ही एक संस्कृती आहे। शेतीनं इथलच्या एकूण जो काय ग्रामीण समाज आहे पूर्ण भारतातला, तर ह्या शेतीनं या लोकांना भाषा दिली, या शेतीनं चित्रकला दिली, या शेतीनं संगीत दिलं आणि या सगळ्याचा एक मोठा प्रभाव इथलच्या ग्रामीण जीवनावरती दिसून येतं। आणि हे जे काय सांस्कृतिक संचित आहे, हेच सांस्कृतिक संचित घेऊन रवी कोरडे ही त्यांची कविता घेऊन आपल्या समोर येतात। एकीकडे एक मोठा समाज आहे की जो शेतीचा शोध लागल्यापासून, गावं तयार झाल्यापासून शेतीला एक जगण्याची पद्धत म्हणून जगतोय आणि दुसरीकडे मागच्या सरासरी 30-40 वर्षामध्ये आपल्या समोर उभी राहिलेली बाजाराची व्यवस्था आहे जी शेतीला एक संस्कृती किंवा शेतीला जगण्याची पद्धत म्हणून गृहीत न धरता केवळ एक व्यवसाय म्हणून आणि नफ्या तोट्याच्या गणितात मोजू पाहते। तर याच्यामध्ये जो ग्रामीण समाज आहे, शेती करणारा समाज आहे, यांची जी काय दुरावस्था झालेली आहे, यांची जी काय ओढताण झालेली आहे, याचं जे काय सगळं एकूण परिणाम या जगण्यावरती झालेला आहे, तर ही गोष्ट प्रामुख्याने रवीच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते। म्हणजे तुम्ही पहा की एकीकडे मोठ्या प्रमाणातला शेतकरी वर्ग आहे असा आहे की जो मानतो की माणसांसगट किड्यामुंग्यांना सुद्धा आपल्याला जगवायचंय। ही एकूण कृषीजन संस्कृतीचं सत्व घेऊन येणारा हा शेतकरी वर्ग आणि दुसरीकडे रवीच्याच भाषेत सांगायचं म्हटलं
तर माणसाच्या शरीरातलं लोह सुद्धा शोषून घेणारी, रक्तासोबत सगटच लोह सुद्धा शोषून घेणारी अशी सगळी बाजाराची व्यवस्था. तर ह्या सगळ्या व्यवस्थेचं चित्र रवीच्या कवितेमध्ये येतं. आणि ही शेतकऱ्यांचं हे जगणं आणि व्यवस्थेनं निर्माण केलेली जी काय परिस्थिती आहे, हा सगळा ताण रेखांकित करण्याचं काम रवी त्याच्या कवितेमध्ये करत असतो. पिढ्यानपिढ्या जपलेली एक जी मूल्यव्यवस्था आहे, ती मूल्यव्यवस्था आजच्या ह्या सगळ्या वर्तमानासमोर ढासळून पडते. दररोज आपलं एक एक मूल्य ढासळून पडतंय. याचं जे काय शल्य दुःख हे रवीच्या कवितेतून आपल्याला सातत्यानं जाणवत राहतं. म्हणजे त्याचं अगदी साधं सोपं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर रवी ज्या एका वारकरी विचार परंपरेला घेऊन कवितेमध्ये उभा राहतो, तर ह्या वारकरी विचार परंपरेनं थेट नामदेव ते ज्ञानेश्वरांपासून तर थेट गाडगेबाबांपर्यंत आपल्याला जो काही विचार दिलाय, तर तो विचार तबवून धरणं, त्या विचाराच्या मार्गावर चालणं किंवा त्या मूल्यांना धरून चालणं हे दिवसेंदिवस कठीण होत आहे. आणि हे असं होत असताना स्वतःचाच पराभव पाहण्याची वेळ कवीवर येते, सगळ्या समाजावर येते. आणि हे सगळं कवी, हे जे दुःख आहे ते सगळं दुःख कवी आपल्या कवितेमध्ये येतो. आपण पाहतोय की सातत्यानं गावांमध्ये सरासरी 1990 नंतर वस्तूंचा मोठ्या प्रमाणात महापूर आला. एकूणच जी काय जागतिकीकरणाची कल्पना आपल्याकडे आली, त्याच्यामध्ये एका प्रकारे कवीच्या शब्दात सांगायचं तर आजच्या गावाला राजमार्गांचा दंश झालाय. आणि हा अतिशय विषारी आणि जहाल असा दंश झाला की ज्याच्यातून या गावांना उलगडणं जवळजवळ अशक्य दिसतंय. तर शहरीकरणातून आलेला उपभोगवाद किंवा याच्यातून आलेला जो काय वस्तूचा महापूर आहे, याच्या समोर या गावाला स्वतः समोर टिकाव धरणं अतिशय कठीण झालंय. शहरीकरण वेगवेगळ्या अंगाने गावावरती आक्रमण करतंय आणि ह्या आक्रमणामध्ये इथलचा माणूस रोज पराभूत होतोय, त्याला रोज स्वतःचा पराभव पाहावा लागतोय. तर हे जे या माणसाचं पराभूत होण्याचं दुःख आहे, हे सगळं दुःख रवीच्या कवितेमध्ये देतं. म्हणजे मला एक सगळ्यात मोठी गोष्ट याच्यात जाणवली की प्रतीकाच्या स्वरूपात एका ठिकाणी एका कवितेमध्ये जेसीबीचा उल्लेख येतो आणि दुसऱ्या एका कवितेमध्ये शेतात लागलेल्या मोबाईलच्या टावरचा उल्लेख येतो. आता ह्या गोष्टींना आपण जर जेसीबी असेल किंवा मोबाईलचा टावर असेल यांच्याकडे आपण नीट पाहिलं तर ते एका प्रकारे आजचं जे काय अजस्त्र हिंस्रता आहे किंवा एकूणच भांडवलशाहीचं जे बलाढ्य असणं आहे, समोरच्या गोरगरीब माणसाला चिरडून टाकणं आहे, प्रभुत्व आहे, या सगळ्यांचं प्रभुत्वाचं प्रतीक म्हणून हे या कवितेमध्ये येतात. आणि वारंवार आपल्याला अनेक ठिकाणी हे दिसून येतं की वेगवेगळ्या मार्गाने सामान्य जो खेडूत माणूस आहे त्याच्या रोजच्या जीवनावर अतिक्रमण करण्याचं काम या बाजारी व्यवस्थेनं एकूणच शहरीकरणानं चालवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मला जे एक सातत्यानं जाणवतं की शेतकऱ्यानं जे जमिनीकडून शेती करताना शिकलंय की बाबा आपण जे पेरलंय ते उगवणार आहे आणि या उगवण्यावरच विश्वास असल्यामुळे शेतकरी आज इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा शेती करतोय. आणि याचाच हे जे सत्व आहे हे ह्या लोकांच्या जगण्यामध्ये उतरलेलं आहे. रवीच्या कवितेमध्ये जे आपल्याला माणसं दिसतात ते शेतीचा काळा रंग असणारे माणसं आहेत. एक ओळ पण त्याच्या कवितेत आहे की बाबा मातीच्या रंगासारखाच तुझा काळा रंग आहे. तर याच्यामध्ये मला एक जाणवलं वाचक म्हणून की मातीमध्ये जे एक सत्व आहे प्रत्येकाला तगवून ठेवण्याचं, हे तगवून ठेवण्याचं सत्व असणारे हे लोक आहेत. दुसरी गोष्ट की मातीमध्ये जे एक सर्जनाच्या शक्यता कायम असतात. कितीही दुष्काळ पडू द्या, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, बाजाराने कितीही नडवून त्याला लुटून खाऊ द्या, तरी सुद्धा माती स्वतःची सर्जनाची शक्यता सोडत नाही. तर रवीच्या कवितेमध्ये येणारे जे माणसं आहेत हे असे सर्जनाची शक्यता असणारे, कायम आपण कितीही मोडून पडलो तरी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य आणखी जगता येईल, आपल्याला उभं राहिलं पाहिजे असे सगळे सर्जनाची शक्यता असणारे हे लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट जी आहे की महाराष्ट्राला जी एक वारकरी परंपरा आहे, तर ही जी परंपरा आहे तर मला प्रामुख्याने वाटतं की उठता बसता तोंडात अभंगाची ओळ असणारी, ओवीची ओळ असणारे हे लोक आहेत. म्हणजे आपण किती जरी आज इथून बोलत असलो कवी वगैरे असलं, पण मला वाटतं की हे जे महाराष्ट्रातले भोळे भाबडे लोक आहेत ज्यांनी तुकारामाला जिवंत ठेवला आजपर्यंत मुखोद्गत करून किंवा एकूणच मराठी कवितेला या लोकांनी जिवंत ठेवलंय आणि स्वतःचं सुख दुःख या कवितेत विरघळून टाकणारे, अभंगात विरघळून टाकणारे, स्वतःच्या आयुष्याला, स्वतःच्या सगळ्या एकूणच असण्याला या सगळ्या
तत्वज्ञानाची जोड स्वतःच्या पद्धतीनं देणारे हे जे लोक आहेत या कवितेमध्ये, रवीच्या कवितेमध्ये आपल्याला भेटतात. आणि सगळ्यात जास्त जी गोष्ट मला महत्वाची वाटली की याच्यामध्ये या कवितांमध्ये स्त्रियांच्या व्यक्तिचित्रणाच्या बाबतीतल्या काही कविता आहेत. जसं एक वारूळ आत्यासाठी तू पसरवल्यास माणूसपणाच्या फांद्या शिवारभर, दुसरं बापाचा अंधार वाटून घेण्यासाठी. अतिशय सुंदर. म्हणजे आजपर्यंत आपल्याकडं कृषीजन संस्कृतीमधील स्त्रियांवरती ज्या काही कविता लिहिण्यात आल्या त्यामधल्या ह्या अतिशय महत्वाच्या आणि सुंदर. आणि दुसरी गोष्ट की या स्त्रियांनी खऱ्या अर्थाने ही कृषी जनसंस्कृती पेलून धरलेली आहे. तर हे आपल्याला सातत्यानं याची जाणीव करून देणाऱ्या स्त्रिया आहेत. जर यांचं एकूण आयुष्य किंवा या इतक्या विरोधाभासाच्या काळामध्ये स्वतःच्या आयुष्याची रांगोळी करून स्वतःच्या इच्छा आकांक्षांना बाजूला सारून आपलं सगळा भोवताल कसा करून धरतायत हे जर आपल्याला पाहायचं असेल, यांचे मूळ पाहायचे असतील तर आपल्याला पुन्हा भक्ती परंपरेमध्ये थेट जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई शिवूरकर, सोयराबाईंपर्यंत जावं लागतं. म्हणजे या ज्या कृषीजन संस्कृतीतील ग्रामीण स्त्रिया आहेत यांचा स्त्रीवाद जर आजच्या आपल्या आधुनिक भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा स्त्रीवाद जर आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला पुन्हा या भक्ती परंपरेपर्यंत जावं लागतं. आणि मला असं वाटतं की रवीच्या कवितेची ही एक अतिशय महत्वाची बाजू आहे की या काही कविता ज्या आहेत स्त्री जीवनाचं चित्रण करणाऱ्या आणि एकूणच स्त्रियांचं जे काय कृषीजन संस्कृतीमधील योगदान आहे ते दाखवणाऱ्या, तर या कविता अतिशय महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट की जो एक समूह भाव गावामध्ये असतो आणि हा समूह भाव धर्माच्या पलीकडचा, जातीच्या पलीकडचा, या सगळ्यांच्या पलीकडचा असतो. तर असं एक समूह भाव रवीच्या कवितेमध्ये सातत्याने प्रकट होतो. भाऊबंधांनी केले होते दरवाजे बंद या नावाची एक कविता आहे. जो रवीच्या बोलण्यात सुद्धा मगाशी उल्लेख आला की बाबा माझ्या वडिलांना माझ्या गावाने जगवलंय. तर हे जे काय आहे की एखाद्या माणसाला, एखाद्या कुटुंबाला किंवा गावाने एकमेकाला सगळ्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन तोलून धरणं, तर हा जातपात विरहित समूह भाव जो आहे गावामधला तो या कवितेमध्ये प्रामुख्याने येतो. आणि आणखी एक गोष्ट जी मराठी साहित्यात, जे ग्रामीण साहित्य ज्याला आपण म्हणतो, ग्रामीण साहित्यात फार अभावाने दिसून आली की गावामध्ये एकूणच जाती प्रथेच्या माध्यमातून जे काय शोषण चालतं त्याची जी नोंद आहे ती मराठी ग्रामीण साहित्याने खूप कमी प्रमाणात घेतली, म्हणावी त्या प्रमाणात घेतली नाही. म्हणजे एकीकडं आपल्याकडं दलित साहित्याची अतिशय मोठा फोर्स होता. या दलित साहित्याने पूर्ण भारतीय साहित्यावर प्रभाव टाकला, परंतु त्याच वेळेस शेतीमातीतून आलेला जो लेखक आहे, जो कवी आहे, तो त्या एकूणच जाती प्रथेच्या माध्यमातून जे काय शोषण होतं याच्यावरती फारसा बोलत नव्हता. पण रवी कोरडे यांच्या संग्रहामध्ये एक दुर्डी फिरत राहिली कृतज्ञतेनं, त्याच्यानंतर ज्याची नोंद नसते सातबाऱ्यावर, या दृष्टीनं महत्वाच्या कविता आहेत की गावामध्ये जाती प्रथेच्या माध्यमातून जे काय शोषण करण्यात आलं त्या शोषणाचं केंद्र रवी कोरडे या आपल्या कवितांमधून शोधतात. जे सुरुवातीला मी उल्लेख केला होता की गावाला आज सगळ्यात जास्त धोका कसाचा असेल तर तो एक आहे आजचं एकूणच विरोधात असणारी बाजाराची व्यवस्था आणि दुसरा आहे शहरीकरण. दररोज सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून गावाला घेण्याचं काम हे आपले शहर करत असतात. इथं दोन कवितेतल्या ओळी, एक कवितेतली ओळ वाचतोय पहा की हा रस्ता जो धावतोय नशेबाज होऊन त्याच्या खाली एक पायवाट दबून गेली कायमची. की याच्यात जो रस्त्याचा उल्लेख येतो हे एक रूपक वापरण्यात आलेला आहे आणि त्याला पुन्हा रवी म्हणतोय की नशेबाज रस्ता आहे. म्हणजे एक आपण नेमकं ते अंधाधुंदी जे म्हणतो तशा प्रकारचं हे शहरीकरण येत आहे. आणि मला महत्वाचं वाटलं की तो म्हणतो की पाऊलवाट दबून गेली. रस्त्यामध्ये जे नैसर्गिक असणं आहे ते अजिबात नाही, परंतु जी पाऊलवाट आहे ती पिढ्यानपिढ्यांनी तयार केलेली सेंद्रिय पद्धतीची अशी गोष्ट आहे. एकूणच गावाची जी काय संस्कृती आहे तर ही गावाची संस्कृती एखाद्या बारीक पाऊलवाटेसारखी या आडमाप डांबरी रस्त्यांखाली दबून जाते. आणि हा जो गावातला समाज आहे जो पाऊलवाटेसारखा दबल्या जातोय याच्या पुढे हे हातबलतेनं पाहण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरलेला नाहीये. सगळ्यात महत्वाचं की शहरीकरणाच्या संदर्भात ज्या कविता याच्यामध्ये आहेत मला त्या दोन स्तरावरच्या एक वाचक म्हणून दिसून आल्या. एक आहे गावात राहून अनुभवलेलं शहरीकरण,
कवी गावात राहत असताना दररोज शहर त्याच्यावरती कशा प्रकारे अतिक्रमण करतोय या पद्धतीनं अनुभवलेलं शहरीकरण, आणि दुसरं आहे की पोटा पाण्यासाठी शहरात आल्यानंतर अनुभवलेलं शहरीकरण. तर ह्या दोन स्तरावरचं शहरीकरण जे आहे त्या रवी कोरडे यांच्या कवितेमध्ये येतं. तर पहिल्या जे आहे की गावात राहून अनुभवलेलं जे काय शहरीकरण रवी कोरडे यांच्या कवितेमध्ये येतंय की त्याच्यामध्ये कवी दररोज पाहतोय की जे वेगवेगळं शहरांनी पसरवलेलं मायावी जाळं आहे, तर या मायावी जाळ्यामध्ये अलगद गाव पकडल्या जात आहे, आणि या सगळ्या मायावी जाळ्यामध्ये पकडल्या गेल्यानंतर या गावाला काहीही करता येत नाही. म्हणजे या सगळ्या व्यवस्थेचा प्रतिवाद कसा करायचा, नेमकं आपण उभं कसं राहायचं, याचं काहीही उत्तर गावाकडे नाहीये. आणि एकूणच जे काय ताकदीचे हित संबंध सगळे जे काय पसरलेले आहेत, या ताकदीच्या हित संबंधामध्ये रोज या ग्रामीण भारतातल्या माणसाचा बळी दिला जातोय. आणि दुसरीकडे काय झालंय की तो गावात राहतोय कशाच्या आधाराने, तर शेतीच्या आधाराने, आणि शेतीची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळं मग पर्याय म्हणून त्याच्या पुढच्या पिढीनं काय केलं, किंवा रवी कोरडे यांच्या पिढीनं पर्याय म्हणून शहराकडे पाहिलं. पोटा पाण्यासाठी हा युवक, हा कवी पर्याय म्हणून शहरात आलाय. तर शहराची वाट धरल्यावर सुद्धा गाव त्याच्यापर्यंत येते. गाव येते याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस कवी त्याच्या गावातून विस्थापित, हे सुद्धा एक प्रकारचं विस्थापनच आहे, गाव सोडणं आणि शहरात येणं. तर अशा प्रकारे जेव्हा कवी विस्थापित होऊन येतो त्यावेळेस त्याचा फक्त भौगोलिक प्रदेश बदलत नाहीये, कवी त्याची स्वतःची मूल्य व्यवस्था, त्याचे स्वतःचे सांस्कृतिक संचित घेऊन शहरात येतो. आणि इथं आल्यानंतर कवीचा जीव शहरामध्ये लागत नाहीये. याचं कारण हे नाहीये की फक्त बाबा इथंचा भौगोलिक परिवेश वेगळा आहे, तर याचं दुसरं कारण असंही सुद्धा आहे की ग्रामीण संस्कृतीतली जी मूल्य व्यवस्था आहे आणि शहरातली एकूण जी मूल्य व्यवस्था आहे, या दोन्हीच्या मधला जो संघर्ष आहे तो या कवीला किंवा इथलच्या माणसाला सातत्यानं अनुभवावा लागतो. आणि त्यामुळं त्याचा जो काय आतला आत संघर्ष होतोय, तर तो संघर्ष या कवितांमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा दिसून येतो. हा दोन मूल्य व्यवस्थांमधला संघर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की एक ओळ आहे पहा की मी सरावलो गाव निरोपाला, या अर्थाची की बाबा हे इतकं हतबल करून टाकणार आहे की माझं गाव सोडण्या वाचून आणि याच्या वाचून मला पर्याय नाही. पण मला असं वाटतं की आपल्याला खरंच गावाला निरोप देण्या इतकं सराईत व्हायचं होतं का, तर आपल्याला व्हायचं नव्हतं. आपल्याला तिथं राहायचं होतं, आपल्याला सगळं करायचं होतं, परंतु आपल्यासमोर पर्यायच काही ठेवलेला नाहीये आणि आपोआप या गोष्टीला आपण सरावत गेलेलो आहे. तर मला एक वाटतं की याच्यामध्ये गाव निरोपाला सरावत जाणं याच्यामध्ये निरुपाय आहे की याच्याशिवाय माझ्या समोर काहीही ठेवलेलं नाहीये. त्याच्यानंतर हुसकावलेली माणसं नावाचा एक जो भाग आहे त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की शहराचं म्हणून जे काय चरित्र आहे, शहरी संस्कृतीचं जे काय चरित्र आहे, तर त्या चरित्राला उजागर करण्याचं काम रवी कोरडे यांनी त्याच्यामध्ये केलं. ज्याच्यात हुसकावलेले माणसं नावाची एक कविता आहे. तर त्या कवितेत कवी काय म्हणतोय की ही जी खेड्यापाड्यातून, वाड्या वस्त्यांमधून, आदिवासी वस्तींमधून, पहाडातून कुठं शहरात येणारे लोक आहेत, हे बिचारे दिवसभर वेठ बिगारासारखं काम करतात, रात्री नंतर कुठं जातात दिवस मावळ्यावर, कोणालाही काही घेणं देणं नसतं. आणि शेवटची ओळ तर इतकी म्हणजे माणसाला थक्क करून टाकणार आहे की शेवटी कवी म्हणतो की यांचं अस्तित्व इतकंच आहे की हे जर मेले तर यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडे पाठवण्यात येईल. म्हणजे एकूण काय की ज्या माणसाच्या श्रमावरती ही पूर्ण शहरी संस्कृती उभा राहिलेली आहे, त्या माणसाच्या श्रमाला या शहरामध्ये धड किंमत नाही, त्या माणसाला अडीअडचणीच्या काळामध्ये हे शहर नीट जागा देत नाही. आणि हे तर आपण कोरोनात प्रत्यक्ष अनुभवलंय की कोरोनाचे सगळं एकूणच हे झाल्यानंतर आपण पाहिलंय की लोक मोठ्या प्रमाणात गावाकडे जाऊ लागले, कारण त्यांना एक विश्वास होता की आपले गाव आपल्याला तगवून ठेवते. दुसरी गोष्ट आणखी एक होते की प्रामुख्याने दिसून आली की एका ठिकाणी कवी म्हणतो की माझ्या मुलीला सामानासारखं मी रिक्षामध्ये कोंबतोय. याचा अर्थ काय आहे की जे एक 5-6 हजार वर्षाचं शेती संस्कृतीचं संचित कवीपर्यंत आलंय ते आता पुढे जाणार नाहीये.
कवीपर्यंत आलेल्या म्हणी, कवीपर्यंत बोली भाषेतले आलेले शब्द, कवीपर्यंत आलेले चालीरीती याच्यातलं काहीही पुढे जाणार नाही. आणि ह्या संस्कृतीचं स्वतःपर्यंत येऊन संपणं हे एक फार मोठं दुःख याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मी विस्थापित केलं एक हिरवं झाड नावाची अतिशय विलक्षण कविता याच्यामध्ये आहे. कवी रवीनं मगाशी त्याच्या घराचा उल्लेख केला की घर बांधत असताना आपण नेमकं निसर्गातल्या कोणकोणत्या परिसंस्था नष्ट केल्यात याच्या अनुभवातून जे जाणं आहे ते कवी मांडतो. आणि कवी हे मांडू शकतो कारण कवी हा शेतीतून आलेला आहे. त्याने त्या निसर्गातील परिसंस्था जवळून अनुभवल्यात आणि हेच नष्ट करण्याची गोष्ट आपल्या हातून घडते याचा अपराध बोध त्याच्यामध्ये कवीमध्ये असलेला दिसून येतो. आणि मला एक प्रामुख्याने वाटतं की रवी कोरडे यांची जी कविता, संपूर्ण कविता उभी राहिलेली आहे, तर ती संपूर्ण कविता उभी राहिलेली आहे वारकरी विचारांवर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वारकरी विचार असो किंवा महानुभावांचा विचार असो हा शेतीतला विचार आहे. आणि त्याच्यामुळे रवी सारख्या शेतकऱ्याच्या घरातून आलेल्या कवीनं वारकरी विचारांकडे आकर्षित होणं हे अतिशय नैसर्गिक आहे. रवी कोरडे, मग मला एक प्रश्न पडतो की रवी कोरडे हे वारकरी विचारांकडे येतात म्हणजे नेमकं काय करतात? कवी म्हणून हे सगळं जो काय विचार आहे तो कसा करतात? तर मला जे जाणवलंय रवी कोरडे यांच्या दोन्ही कविता संग्रहातून की आपलं जे आजचं विरोधी वर्तमान आहे, अनिष्ट असं जे वर्तमान आहे, तर ह्या वर्तमानाचा प्रतिरोध करण्यासाठी रवी कोरडे वारकरी विचारांना घेऊन उभे राहतात. तर वारकरी विचारांमधून ते उभे राहतात आणि शिवाय ह्या सगळ्याचा प्रतिवाद करत असताना तिथून ते त्याचा पुनर्शोध घेतात आणि भाषेच्या स्वरूपात असो किंवा विचाराच्या स्वरूपात असो अशा प्रकारची एक ऊर्जा रवी कोरडे हे मिळवतात. रवी कोरडे यांच्या कवितेची जमीन जर आपण शोधायला गेलो की ही कविता नेमकी कोणत्या जमिनीवर उभी राहते, तर मगाशी जे मी म्हटलो की अगदी नामदेव ज्ञानेश्वरांपासून तर एकनाथ तुकाराम गाडगे बाबांपर्यंत ज्या विचारांनी महाराष्ट्राला समृद्ध केलंय त्या विचारांची जमीन ही रवी कोरडे यांच्या कवितेची, रवी कोरडे यांच्या कवितेची जमीन आहे. असं जो वारकऱ्यांचा वारसा आहे तो त्यांच्यापर्यंत फक्त अभ्यासातून नाही तर जन्माने रवी कोरडे हे वारकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळं तो वारसा त्यांच्यापर्यंत अतिशय घट्टपणे आणि प्रभावीपणे आलेला आहे असं मला वाटतं. एक शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि थांबतो की रवी कोरडे यांच्या एकूण कवितेमध्ये बाप ही जी संकल्पना पुन्हा पुन्हा येते. मला असं वाटतं की त्या एका चरित्राचा जर आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर एकूणच महाराष्ट्रामध्ये शेतकरी वारकरी असणारा जो शेतकरी आहे तर त्याचं सगळं एकूण जे जगणं आहे आजच्या ह्या सगळ्या वर्तमानामध्ये स्वतःचं मूल्य, स्वतःचं सुखाने जगण्याचा मार्ग धरून ठेवणं हे सगळं जे आहे ते आपल्याला दिसून येईल. आणि कोणत्या सुद्धा अवघड काळामध्ये स्वतःला तरुण ठेवणं म्हणजे एक प्रसंग वाचून तर मी म्हणजे थक्क झालो की एका याच्यात येतं की बाबा तुझा भाऊ वारलाय, त्याला अग्नी डाग दिल्यानंतर तू पुन्हा रात्री कीर्तनात टाळ घेऊन टाळकरी म्हणून उभा आहे. तर हे वाचत असताना मला गाडगे बाबांच्या आयुष्यातला कठीण प्रसंग आठवला की गाडगे बाबा कीर्तन करतायत आणि कीर्तनाच्या मध्येच त्यांना कळतं की त्यांचा मुलगा वारलाय म्हणून आणि तरी सुद्धा गाडगे बाबा पुढे कीर्तन पूर्ण करतायत. मला असं एक वाटतं की बाबा खेड्यातला एक सामान्य वारकरी माणूस आणि गाडगे बाबा यांच्यामध्ये वृत्तीच्या बाबतीत जे साधर्म्य या ठिकाणी दिसून येतं तेच या वारकरी विचारांचं संचित आहे. अगदी शेवटी ज्या प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनी एकूण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं तसंच पसायदान रवी कोरडे हे एकूण विश्वाच्या कल्याणासाठी मागतात. खडकांना असू दे पाझर म्हणजे हे एकूण जे आपलं सगळं वातावरण आहे हे कितीही खडकाळ नापीक आणि याच्यात काहीच होऊ शकत नाही असं जरी वाटत असलं तरी तुम्ही आम्ही सगळे मातीतून आलेले माणसं आहेत. आपल्याला माहिती आहे की खडकाच्या खालीच पाणी असतं. तर खडकांना असू दे पाझर असं म्हणून माऊलींसारखं हा कवी एकूणच माणसाच्या कल्याणाचं पसायदान मागतो आणि त्यानंतर या कविता संग्रहाचा शेवट होतो. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा कविता संग्रह मुळातून आवर्जून विकत घेऊन वाचला पाहिजे. आमच्या एकूणच समकालीन पिढीमधला हा अतिशय महत्वाचा कवी आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अशी कविता आहे. रवीला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.